आम्ही एकत्र आलो, आता मराठी माणसानं एकजूट दाखवावी. भाजपची ही एक्सपायरी डेट आहे. संयुक्त मुलाखतीतून ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली. जाहीर सभेतच पंतप्रधानांची काढली लायकी. रोज खा मटण, भाजपाचे दाबा बटण. अशोक चव्हाणांचा मतदारांना अजब सल्ला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज मुंबईत 4 सभा. वसई, भाईंदर, अंधेरी, चेंबूरमध्ये सभांचं आयोजन. सभेतून मुंबईकरांसाठी काय घोषणा करणार याकडे लक्ष. आज ठाकरेंची तोफ नाशकात धडाडणार. सभेसाठी नाशिकमध्ये उबाठा मनसेची जय्यत तयारी. काय मुंबईतून जन्मून म्हातारे झालेले करणार का? उपराजधानीतून देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे बंधूंना जोरदार प्रत्युत्तर. मुंबईकरांसाठी भाजप शिवसेनेचा जाहीरनामा लवकरच. येत्या 2 दिवसात जाहीरनामा घोषित होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. 10 जानेवारीला पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा होणार प्रसिद्ध. दोन्ही राष्ट्रवादींच्या जाहीरनाम्याकडे पुणेकरांचं लक्ष. मुंबईतील निवडणुका संबंधित याचिकांवर आज सुनावणी. अर्ज फेटाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनमानीला लागणार चाप. 103 कोटींचं नुकसान केल्याचं ईडी प्रकरण बंद. मोहित कंबोज यांना मोठा दिलासा. रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ कॅशलेस उपचार. देशभर महत्वाकांक्षी योजनेला गती. 7 राज्यात अंमलबजावणी सुरू. पश्चिम रेल्वेचा आज उद्या 250हून अधिक लोकल रद्द. 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकलवर गंडांतर. अमेरिकेचं दबाव शुल्क. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% आयात शुल्क लावणार. आजपासून WPLचा थरार. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबईसमोर बंगळुरूचं असणार आव्हान.